राज्यभरामधल्या शाळा आता उन्हाळी सुट्टीनंतर गजबजून गेलेल्या आहेत। मात्र राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गणवेशच मिळाला नसल्याचा आरोप होतोय। गुजरातचे गुत्तेदार पोचण्यामुळे राज्यातील तब्बल 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले असून ना शिवलेले ड्रेस आहेत ना कापड आलंय। त्यामुळे अजून 1.5 महिना विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे। आज राज्यात शाळा सुरू होत आहेत आणि ज्या शाळा आहे त्याच्यात 48 लाख विद्यार्थी आहेत। गुजरातचे गुत्तेदार पोचण्यासाठी गणवेश कपडा पुरवण्यासाठीचं धोरण याच्यामुळे दुर्दैवानं राज्यातल्या शाळेमध्ये शिवलेलाही ड्रेस आलाने 2 ड्रेस द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं। आज 15 जून आहे आणि अजून सुरू झालं नाही, याचा अर्थ अजून 1 ते 1.5 महिना विद्यार्थ्यांना गणवेश 100% भेटू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। सगळ्याच बाबतीत राज्याची अशी स्थिती आहे। गुत्तेदारांसाठी राज्य चालतं की काय, टक्केवारीसाठी राज्य चालतं की काय, अशा प्रकारची स्थिती या सगळ्या संदर्भात निर्माण झालेली आहे। मला असं वाटतं हे पत्रकार परिषदेमध्ये बोलण्यापेक्षा त्यांच्याकडे फार मोठं आयुध विरोधी पक्षनेता म्हणून आहे। विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय, विरोधी पक्षनेते आहेत। आता ते हा विषय बाहेर मांडणार आहेत की सभागृहामध्ये मांडणार आहेत हे मला माहीत नाही, किंवा बाहेर मांडून ते सभागृहात मांडेपर्यंत थांबणार आहेत हे पण मला माहीत नाही। त्याच्यामुळे त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडावा, त्याला चांगलं उत्तर शालेय शिक्षण मंत्री देतील। अंबादास दानवे जरी विरोधी पक्षनेते असले तरी माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत, त्याच्यामुळे भविष्यामध्ये ते विरोधी पक्षनेतेच राहतील असं पण तुम्ही मानू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।